नमस्कार. माझं नाव आशय धनाजीराव देशमुख आहे. मी रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ञ आहे. गेल्या 12 वर्षांपासून 21st सेंचुरी हॉस्पिटल नांदेड येथे कार्यरत आहे. या प्रवासात 10 ते 12 वर्षामध्ये आम्ही 3000हून अधिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या या हॉस्पिटलला पार पाडल्या आहेत. ऍक्च्युली कसं आहे की हे ऑपरेशन खूप महाग असतात, म्हणजे याचा खर्च जास्त असतो. तर सर्वसामान्य लोकांना किंवा गरजू पेशंट्सला हे ऑपरेशन आर्थिकरित्या तेवढं शक्य नसतं बऱ्याच जणांसाठी. आणि या 12 वर्षाच्या प्रवासात हे मला अनुभव आला आहे की खूप गरजू लोक, आम्ही बऱ्याच लोकांना मदत केली आहे, असं नाही की नाही म्हणतोय मी, पण तरी बरेच लोक खर्चाच्या अडचणीमुळे हे ऑपरेशन करू शकत नाही. तर आमच्या या रोबोटिक धर्मदाय जे शिबिर आहे त्याच्यामध्ये 1 मे ते 31 मे पर्यंत ज्याही गरजू पेशंट्स आहेत, ज्यांना खुबे किंवा गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुचवली आहे किंवा करायची इच्छा आहे पण आर्थिक रित्या तेवढे स्ट्रॉंग नसल्याच्याने करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटवर सरसकट 25% सूट पूर्ण पॅकेजवर, म्हणजे ऑपरेशनला जो काही खर्च लागतो, मग तो मेडिकल असो, आमची फीस असो, रोबोटिक्सचे चार्जेस असो, इम्पोर्टेड सांधे असो, हॉस्पिटल चार्जेस असो, सर्व खर्चावर सरसकट 25% सूट द्यायचं आम्ही ठरवलंय. आणि हे फक्त मे महिन्यापर्यंत ही सवलत राहणार आहे. त्यानंतर परत आमचे रुटीन चार्जेस चालू राहतील. माझं हॉस्पिटल 21st सेंचुरी हॉस्पिटल आहे. हे SBI बँकेच्या बाजूला डॉक्टर मध्ये असतं आणि आम्ही एक्सक्लुझिव्हली जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज करतो. आणि रोबोटिक तर आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून वापरून ह्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करत आहोत. ऍक्च्युली सांधे प्रत्यारोपण कसं असतं, हे 4-5 वर्ष चालण्यासाठी नसतं. हे ऑपरेशन कमीत कमी 15 ते 20 वर्ष चालावं. तर इतके वर्ष चालण्यासाठी जेव्हा आम्ही रिप्लेसमेंट करतो तर त्याच्यात एक अलाइनमेंट आणि एक बॅलन्सिंग, ह्या 2 गोष्टी असतात ज्याच्यावर त्या गुडघ्याचं आयुष्य असतं. तर अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ही गोष्ट माणसाच्या अनुभवाने पण आपण प्रिसिजन किंवा अॅक्युरेसी त्यात आणू शकतो. पण कधी कधी असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा वापर करून जर ते प्रिसिजन आणि अॅक्युरेसी आपण जर अजून वाढवू शकतो तर ते रोबोटिकनी शक्य आहे. तर त्याचा वापर होणं गरजेचं आहे सांधे प्रत्यारोपण पेशंटच्या शस्त्रक्रियेसाठी. आणि रोबोटिकचा वापर केल्याने पेनही खूप कमी राहतं, किंवा कारण की स्नायूंना आणि हाडाला कमीत कमी इजा करून आम्ही हे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. तर तेही महत्वाचं आहे. रक्तस्राव खूप कमी असतो, पेशंट 48 तासात घरी जातो, पहिल्याच दिवशी चालतो. पेन कन्व्हेन्शनल म्हणजे कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा रोबोटिकचं पेन जवळपास 50% कमी असतं. तर हे सगळे फायदे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचे असतात. गुडघ्याचं प्रत्यारोपण, मांडीचं खुब्याचं प्रत्यारोपण, हे 2 मेन ऑपरेशन असे आहेत जे 90 ते 95% पेशंट्सला लागतात. कारण की वयानुसार हे सांधे झिजत जातात आणि मग बसणं, उठणं, चालणं, फिरणं, रोजचे दैनंदिन हालचाली करणं सुद्धा पेशंटला अशक्य असतं. तर अशा पेशंट्सला आम्ही नुसतं ऑपरेशनच करत नाहीत, पण बरेच सारे पेशंट असे असतात ज्यांना ऑपरेशनची गरज सुद्धा नसते. तर अशा पेशंट्सला आम्ही हे सुद्धा गाईड करतो की काय रोजच्या दिनचर्येमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे. जसं खाली बसणं टाळायला पाहिजे, कमोडचा वापर करायला पाहिजे, पायऱ्या टाळायला पाहिजे, वजन कमी करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून आपण ऑपरेशन टाळू सुद्धा शकतो. याचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन आमच्या हॉस्पिटलमध्ये कॉमन रित्या करतो. पण लोकांना असा गैरसमज येतो की आमच्याकडलं की ऑपरेशनच करतो, पण असं नाहीये. आम्ही जवळपास रोजच्या 20 ते 25 जे पेशंट दिवसभरात बघतो त्यातले 17 ते 18 ते 20 पेशंटला आम्ही कुठल्या प्रकारे आपण सांधे वाचवू शकतो आणि कसं त्याची लाईफ वाढवू शकतो याचं सुद्धा मार्गदर्शन करतो. असा डायरेक्ट कॅम्प कधी नाही घेतलाय, पण अर्थात गरजू पेशंट्स आपल्याला आता एवढ्या अनुभवातून कळतात की कोण खरंच गरजू आहे, कोण नाहीये. त्यांचं बॅकग्राऊंड थोडं डिटेल आम्ही काढतो, त्यांची खरंच आर्थिक बाजू कमजोर आहे का ह्याचं थोडंसं आम्ही एक आढावा घेतो. आणि बऱ्याच पेशंट्सला आम्ही असं मदत केलेलं आहे.